नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं आणि या आव्हानामुळे याबद्दल एक याचिका देखील दर्ज करण्यात आलेली होती। ही याचिका मुंबईतील एका सीएने दर्ज केलेली होती आणि या याचिकेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार की नाही असा मोठा प्रश्नचिन्हच पडलेला होता। तर या याचिकेबद्दल कोर्टाने निर्णय दिलेला असून तो निर्णय नेमका काय आहे, हा निर्णय याचिकाकर्त्याकडून लागलेला आहे की हा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडून लागलेला आहे, चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी असे म्हटलेले होते की यामध्ये जो करदात्यांचा पैसा आहे त्याचा अपव्यय होण्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला होता। तर कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून यामध्ये कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही, विशेषतः तुम्हाला वाटले म्हणून अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या हितांचे मुद्दे करत सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही, असे कोर्टाने या प्रकरणी याचिकाकर्त्याचे कान टोचलेले आहे। सोबतच कोर्टाने काय निर्णय दिला ते पाहूया। तर निर्णयामध्ये कोर्टाने म्हटलेले आहे की ही एक सरकारची कल्याणकारी योजना असून राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे। आम्ही म्हणजेच कोर्ट यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही आणि सर्वसामान्यांकरता हा निर्णय असून याला कोर्टमध्ये आव्हान देता येत नाही, अशा म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका हे कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। तर सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे आणि राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा करण्यासाठी रक्षाबंधनचा मुहूर्त साधलेला आहे। लाभार्थी महिलांना खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे। जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळून 3000 रुपये या योजनेचे जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। कोर्टाचा निर्णय हा अतिशय दिलासादायक असून सर्वसामान्यांकरता आहे आणि या निर्णयाबाबत तुमचे काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। सोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।